दुसऱ्या बाजूनं तामिळनाडूसारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आणि ते 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं. त्यासंबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अन्य जज आहेत ते आरक्षणाचे विरोधी आहेत, पण हा निकाल शेवटी घ्यायचाच होता. संघर्षाची किंवा मागणी करणारा या वर्गात संघर्ष वाढून ह्या प्रश्न सुटणार नाही आणि असे प्रश्न सोडवायचे असतात तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले पाहिजे. केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल. जर 58% भारतात